नमस्कार, आपण पाहत आहात नॅशनल क्राईम वॉच न्यूज। पुढील घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात अत्यंत धक्कादायक घटना घडली असून तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलांच्या समूहावर वाघिणीने हल्ला केला। या भीषण हल्ल्यात 4 महिलांचा जागीच मृत्यू झाला असून संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। ही घटना गुंजेवाही जंगल परिसरात गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली। मिळालेल्या माहितीनुसार गावातील 13 ते 14 महिला नेहमीप्रमाणे पहाटे तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेल्या होत्या। जंगलातील वेगवेगळ्या भागात महिलांनी तेंदूपत्ता गोळा करण्यास सुरुवात केली होती। त्याचवेळी जंगलात दबा धरून बसलेल्या वाघिणीने अचानक महिलांवर हल्ला चढवला। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे महिलांमध्ये एकच गोंधळ उडाला। काही महिलांनी आरडाओरडा करत जीव वाचवण्यासाठी पळ काढला, तर काही महिलांना पळण्याची संधीही मिळाली नाही। प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की वाघिणीने अतिशय आक्रमक पद्धतीने हल्ला केला। महिलांच्या किंचाळण्याचा आवाज जंगल परिसरात घुमू लागला। इतर महिलांनी कसाबसा जंगलातून बाहेर येत गावात धाव घेतली आणि घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली। त्यानंतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले। मात्र तोपर्यंत 4 महिलांचा मृत्यू झाला होता। या घटनेत मृत्यू झालेल्या महिलांची नावे पुढीलप्रमाणे आहेत: कवडूबाई दादाजी मोहुर्ले, अनुबाई दादाजी मोहुर्ले, संगीता संतोष चौधरी, सुनीता कौशिक मोहुर्ले। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली असून संबंधित वाघिणीचा माग काढण्याचे काम सुरू आहे। नागरिकांच्या सुरक्षेसाठी जंगल परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे। या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये मोठी भीती आणि संताप व्यक्त केला जात आहे। जंगलालगतच्या गावांमध्ये वाघांचा वावर वाढल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार करण्यात येत होत्या। मात्र योग्य उपाययोजना न झाल्यामुळे निष्पाप महिलांना जीव गमवावा लागल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। संबंधित वाघिणीचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। दरम्यान वन विभागाने नागरिकांना जंगलात जाताना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। विशेषतः एकट्याने जंगलात न जाणे, समूहानेच जाणे आणि जंगलातील हालचालींची माहिती वन विभागाला देणे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत। रिपोर्टर कुमार जाधव।